नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की माझ्या मुलीचं 15 दिवसातच म्हणजे लग्न झालं आणि 15 दिवसामध्येच मारहाण, सासरच्या लोकांनी मारहाण करायला सुरुवात केली. माझी मुलगी म्हटलं तर एकदम नक्षत्रासारखी गोरीपान दिसायला आणि स्वभावाने खूप छान. तिची काही चूक नसताना तिला 15 दिवसामध्येच मारहाण केली. तर हे ताईंना सुद्धा सहन होत नव्हतं. एक तर लग्न जमवलं तेव्हाच माझी मुलगी सांगत होती की मुलगा चांगला नाहीये. मुलगा मला शिवीगाळ करतो. पण आम्हाला वाटलं की बाबा लग्न झालं तरी मुलगा सुधरेल म्हणून. पण जेव्हा आम्हाला समजलं तिला मारहाण करतायत, तेव्हा पायाखालची जमीनच सरकली होती. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे. तर तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका. त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताई सांगतात की मला स्वामी सेवा काय असते काहीच माहिती नव्हतं. म्हणजे मी रामदास स्वामींच्या बैठकीला जायचे, मी त्यांचं करायचे. मग त्यांच्या सेवेत असताना मला असं वाटायचं की आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. तिथून तर सगळे देव सारखेच असतात, मग आपण का स्वामी सेवेत यायचं. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ताई तुम्ही स्वामी सेवा करा, स्वामी सेवा करा. पण मी रामदास स्वामींचं पहिल्यापासून करायचे आणि त्यांचे पण मला काही अनुभव आलेले होते. मग मी म्हटलं की एकदा जर मी त्यांची सेवा करते तर मग मी दुसऱ्या देवामध्ये का परत शिरू, दुसऱ्या देवामध्ये का जाऊ, असं मनामध्ये खूप म्हणजे खूप यायला लागलं. आणि काय चमत्कार व्हावा. म्हणतात ना, जेव्हा दत्त महाराजांच्या स्वामींच्या मनातून असतं की बाबा ह्या भक्ताला आपण स्वामी सेवेत आणायचं आहे, तोच भक्त फक्त स्वामी सेवेत येऊ शकतो. आणि माझ्या बाबतीत तसंच झालं. मला स्वामी सेवेत आणण्याचं कारण म्हणजे माझे फक्त मुलीचं झालं, पण दत्त महाराजांना माझ्याकडून स्वामी सेवा करून घ्यायची होती. स्वामी समर्थ महाराजांना माझ्याकडून स्वामी सेवा करून घ्यायची होती. त्याच्यामुळेच त्यांनी हा कदाचित असं संकट आणलेलं होतं. पण मला एक म्हणजे मुलीच्या बाबतीमध्ये काय करावं ना काही सुचत नव्हतं. कारण ती परिस्थिती अशी होती ना, की तुम्ही विचार करा, मुलगी गेली, मुलगी तिथे राहिली, की तिला 15 मुलीचं लग्न पण आम्ही इतक्या छान थाटामाटामध्ये करून दिलं होतं. म्हणजे मुलगा म्हणजे ते स्थळ पण आमच्या नात्यामधलंच होतं आणि आम्हाला असं पाहिजे होतं की जवळचं नात्यातलं असावं. कारण आजकाल बाहेरच्या पोरांचा काही भरोसा नाहीये. म्हणून ते आम्हाला पसंत होतं स्थळ. आणि मुलगा थोडासा म्हणजे मुलीपेक्षा पण दिसायला काही एवढा बरोबर नव्हता. पण म्हणतात ना की मुलांच्या दिसण्यावरती काही नाही, पण त्याचं कर्तृत्व बोलत असतं. तर मुलगा इंजिनियर होता, जॉब करत होता, घरचे पण व्यवस्थित होते, पण थोडे चिकाटीचे होते. तर थोडं असं वाटलं की बाबा का आपण ऍडजस्टमेंट केली म्हणून काय झालं, मुलीला आपण सांगूया. तर लग्नाच्या अगोदर 2-3 महिने त्यांचं लग्न जमवलेलं होतं. तर त्या 2-3 महिन्यामध्ये ते फोन वगैरे करायचे, बोलायचे. तर त्या फोनवर सुद्धा त्यांनी 1-2 वेळेस अशी शिवीगाळ केली होती. म्हणजे तिला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नव्हता. तर त्या मुलीने सांगितलं होतं की बाबा म्हणजे आईला म्हणलेली की मला हा मुलगा असा बोलतोय, शिवीगाळ करतोय, लग्नाच्या अगोदर जर तो असा करतोय तर नंतर कसा करेल, असं तिने स्पष्टपणे सांगितलं होतं. पण तिच्या आई वडिलांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की नाही, असं नसतं, लग्न झाल्यावर मुलं बदलतात, आपण थोडस ऍडजस्ट केलं पाहिजे, आपण थोडस समजून घ्यायचं. आपण थोडस समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. म्हणजे असं त्या ताईंच्या त्या मुलीच्या आई वडिलांनीच तिला एवढं समजवलं की अक्षरशः मुलीच्या आई वडिलांनी तिला खूप समजवलं की असं नसतं, मुलगा छान आहे, तो नंतर बदलेल, बोलू दे, अगोदर बोलले तरी मुलगी पण थोडीशी धाकात असावी म्हणून तो बोलत असेल. कारण मुलीने आगाऊपणा करू नये, सासरच्या लोकांचं ऐकावं, नवऱ्या मुलाचं ऐकावं म्हणून तो तसा बोलत असेल, अशी खूप समजूत घातली मुलीची. पण त्या टायमिंगला ती पण तयार झाली. मग आता आई वडील आपले एवढे समजून सांगतायत तर मग आपण तयार व्हावं असं तिला वाटलं.
मग ती तयार झाली आणि लग्न झालं. लग्न पण खूप मोठं करून दिलं. सगळं काही जिथले तिथे होतं. प्रत्येक वस्तू तिला देण्यात आली. प्रत्येक वस्तू दिली. त्याच्यानंतर लग्न पण खूप मोठं करून दिलं. की जसं बाबा एकुलती एक होती, पहिल्यापासून तिला लाडात वाढवलेलं होतं. जे पाहिजे ते, जिथलं तिथे पाहिजे ते सगळं काही तिला मिळालेलं होतं. आणि ती मेन म्हणजे नवसाने झालेली मुलगी होती. त्या ताईंना नवस करून ती मुलगी झाली होती, म्हणून तर तिला अजूनच जास्त म्हणजे लाडात वाढवलेलं होतं. अशा पद्धतीचं म्हणजे त्या ताईंनी विचार पण केला नव्हता की बाबा आपल्या मुलीचं असं काय होईल म्हणून. इतकं तिला लग्नाच्या अगोदर छान वागवलेलं होतं. नंतर ती जायलाच तयार होईना. आता जवळजवळ 7 ते 8 महिने झाले ती माहेरीच आहे. आम्ही तिला एकदा सासरी पाठवण्याचा पण प्रयत्न केला, पण ती नकोच म्हणतीये. कारण तिला माहितीये तिथे जाऊन त्रास काय होतोय, नेमकं काय काय झेलावं लागतं. आता तुम्ही विचार करा, नवीन नवीन लग्न झाल्यावरती थोडंफार तरी नवऱ्याने समजून घेतलं पाहिजे की बाबा तिला काय पाहिजे, काय नकोय. आता ज्या पर्सनल गोष्टी असतात, त्या पर्सनल गोष्टी तुम्ही सगळ्यांसमोर तर सांगू शकत नाहीत की बाबा हा मला असा करतोय, तो मला तसा करतोय म्हणून. कमीत कमी अट्रॅक्शन होणे इतपत तरी तिला कुठे बाहेर फिरायला नेणं, तिला ज्या गोष्टी तिच्या आवडी निवडी जपणं, तिला काय पाहिजे एक्झॅक्ट ते समजून घेणं, ह्या गोष्टी खूप कमी लोक करतात. म्हणजे तशी मुलं भेटायला भाग्य लागतं की आपलं मन जपणारे, आपल्याला समजून घेणारे. तर त्या बाबतीतला हा मुलगा नव्हता. तिला काय पाहिजे ते काहीच म्हणजे तो बघतच नव्हता. आणि नको तेच तिला इतका त्रास द्यायचा की एक दिवस तर त्यांचं म्हणजे म्हणतात ना, रात्रीच्या झोपण्यावरूनच एवढं काही किरकिर झाली होती की ते अक्षरशः त्या गोष्टीला ते तयार होत नव्हते. कशी तयार होणार? जेव्हा माणूस एखादा मारहाण करतोय, शिवीगाळ करतोय, तेव्हा तो माणूस मनातून उतरून जातो आणि त्या माणसाला फक्त तेवढंच पाहिजे असतं. म्हणजे ते लोक फक्त स्वार्थासाठी, तो मुलगा फक्त स्वार्थासाठी तिच्या सोबत राहायचा, तिला बोलायचा आणि काम झालं की परत तिथून निघून जायचा. मग तू जेवली का, तू खावली का, तू कशी आहेस, तुला काय आवडतं काय नाही, हे नवीन नवीन तरी त्यांनी विचारलं तरी पाहिजे होतं, पण तिला ते विचारलं सुद्धा नाही. मग तुम्ही विचार करा, आजच्या तरुण पिढीला, आजच्या काळामध्ये तरी आताच्या मुली शिकलेल्या आहेत, त्या मुलाकडून काय अपेक्षा करतात की बाबा मुलाने मला कुठेतरी फिरायला न्यावं, मला माझ्यावरती प्रेम करावं, माझ्या आवडीनिवडी त्यांनी समजून घ्याव्यात, तरच ती मुलगी एखादी त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकते. तर तिच्या बाबतीमध्ये असं काही होतच नव्हतं. तर हे सगळं तिने तिच्या आईला सांगितलं. तर आईला पण थोडंफार कुठेतरी वाईट वाटलं की बाबा आपण त्या मुलाला खूप चांगलं ओळखत होतो, खूप चांगला आहे असं म्हणत होतो, पण हा तर एकदमच विचित्र निघाला. मग आता यातून मार्ग काय निघणार आहे, पर्याय काय आहे? मग त्यांनी काय केलं, म्हणजे बाहेर बघायला चालू केलं. बाहेर म्हणजे कसं की आता समजा एखाद्या ब्राह्मणाकडे जाणं किंवा कोणी असं बघतं की म्हणजे ब्राह्मणाकडे बघणं किंवा एखाद्या बाईकडं, म्हणजे असे जे देवधर्म बघतात, जे देवदेवरशी असतात, त्यांनी बघायला सुरुवात केली. आता ब्राह्मणाकडे बघितलं तर त्या ब्राह्मणाने सांगितलं की तुमच्या पुढे काही पर्यायच नाही, एक तर तिचं दुसरं लग्न लावून द्यावं लागेल किंवा दुसरा काहीच पर्यायच नाहीये. असं म्हटल्याबरोबर त्या ताईंना तर एवढं टेन्शन आलं की अक्षरशः त्यांनी 1 महिनाभर जेवण सुद्धा केलं नाही ते टेन्शन पायी. इतकं त्या डिप्रेशन मध्ये गेल्या. मुलगी तर होते डिप्रेशन मध्ये, पण त्या ताई सुद्धा इतक्या डिप्रेशन मध्ये गेलेल्या होत्या की अक्षरशः त्यांनी महिनाभराचं जेवण सोडलं होतं. पण तेच मनाला धीर द्यायचे, मीच जर असं केलं तर माझी मुलगी काय करेल. तिने तर पूर्णपणे स्वतःला कोंडून घ्यायची. 4-5 वेळेस तर तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुसाईड करण्याचा म्हणजे घरामध्ये जर समजा एकटी लावून बसली तर तिने ओढणीनेच तिचं गळा दाबला होता स्वतः. तेव्हा पण त्याच्या आईने वाचवलं. दुसऱ्या वेळेस असं झालं होतं की कोणी बाहेर गेलं की चाकूनेच हातावरती शिरा कापून घेणं, म्हणजे असे बरेचसे प्रकार तिने करून बघितले होते. स्वतःला मारून घ्यायची की मला नाही जगायचं, मला नाही हे करायचं म्हणून. असं म्हणजे ती इतकी डिप्रेशन मध्ये गेली होती की अक्षरशः तिला सांभाळायला एक माणूस राहायचं.
एक माणूस लावायचं. कारण ती आम्ही जर कुठे बाहेर गेलो तिला एकट्याला सोडून, तर मागे तिने काही केलं तर अशी भीती मनामध्ये बसलेली होती. मग काय चमत्कार व्हावा, तर त्यांच्या मैत्रिणीचीच एक ताई होत्या, त्या स्वामी सेवेत होत्या. त्या स्वामींची सेवा करायच्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही घाबरू नका ताई, तुमचं सगळं व्यवस्थित होईल, मुलीचं सगळं व्यवस्थित होईल. तर त्यांनी मुलीची कुंडली पाठवली, त्या मुलाची पण पाठवली. तर त्यांनी सांगितलं की ही कुंडली जमतच नाहीये, तर तुम्ही बळजबरीने ते लग्न लावूच नका किंवा बळजबरीने तिला सासरी पाठवूच नका. कुंडली जमत नाहीये तर हे असं भांडणं वगैरे तर होणारच ना. तर असं त्यांनी सांगितल्याबरोबर त्या ताई बोलल्या की आम्ही तर लग्नाच्या वेळेस कुंडली पाहिली होती, तरी पण असं का होतंय. तर त्यांनी सांगितलं, त्या ज्या स्वामी सेवेत ताई होत्या त्यांनी सांगितलं, मी सांगते तेवढं तुम्ही करा, बघा फरक पडतोय की नाही. तर त्या ताई म्हणल्या की हा जो रुद्राक्ष आहे ना, मी तुम्हाला एक रुद्राक्ष देते, त्या रुद्राक्षावर तुम्ही अभिषेक करा. अभिषेक फक्त पाण्याचा होता, तो अभिषेक करा आणि त्याच्यानंतर 1.25 लाख श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. बघा सगळं व्यवस्थित होईल. तुमच्या मनामध्ये जी मुलीविषयी भीती आहे की बाबा ही काय करते, हिने काय केलं तर, जीवाचं काही बरं वाईट केलं तर, ही जी भीती आहे किंवा तिची जी अवस्था झालेली आहे ना, ती पूर्णपणे म्हणजे बरेचसा तिच्यामध्ये फरक दिसेल. तर त्या ताईने दुसऱ्या दिवसापासूनच, त्या ताईंना विचारल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच 1.25 लाख मंत्राच्या जपाला सुरुवात केली. आता तो मंत्र 1.25 लाख मंत्र म्हणायला, 1.25 लाख मंत्र जर म्हणायचा असेल तर ताईंनी एका दिवसात किती जप करावा. 8,000 जवळजवळ त्यांनी जप केला होता एका दिवसामध्ये, 8,000. आणि त्याच्यानंतर ताईंमध्ये म्हणजे एका महिन्यात त्यांनी 1.25 लाख जप पूर्ण केला होता एका महिन्यामध्ये. तुम्ही विचार करा, जर तुम्हाला स्वामींचं म्हणजे जेव्हा 80,000 जप झाला होता, तेव्हा त्या ताईंना इतकी स्वामी सेवेची ओढ निर्माण झाली होती की म्हणजे त्या अजून जास्त नामस्मरण करायच्या. म्हणजे तुम्ही विचार करा, 1.25 लाख जप म्हणजे नॉट अ जोक. आणि ते आपल्याला 11 माळी करणं शक्य होत नाही. त्या ताईने एका महिन्यामध्ये 1.25 लाख जप केला होता. मग तो कसा केला असे तुम्ही विचार करा. तर त्या ताई सांगतात की आणि मी रोज आवर्जून तिला त्या रुद्राक्षाचा जो अभिषेक होता त्याचं तीर्थ द्यायचे. तर तिला असं वाटायचं, म्हणजे मुलीला असं वाटायचं की बा ही खूप देवधर्म करते, मलाच काय करते की काय म्हणून. तर ते आईच्या हातचं खायला सुद्धा घाबरायचे, ते खातच नव्हते की दुसरंच काही करते म्हणून. बघा इतक्यापर्यंत तिचे विचार निगेटिव्ह झाले होते. ती इतकं टेन्शन घेतलं होतं ना, इतके टेन्शन घेतलं होतं की अक्षरशः ते डिप्रेशन मधूनच बाहेर येत नव्हते. पण जसं माझा जप वाढत गेला तसं तिचं डिप्रेशन पूर्णपणे कमी होत गेलं. म्हणजे ते कमी होत गेलं. आणि 1.25 लाख ज्या दिवशी मंत्राचा पूर्ण झाला त्या दिवशी म्हणजे माझ्या मनातली पूर्ण भीती निघून गेली की आता ती काय करते म्हणून. आणि तिच्यामध्ये सुद्धा इतका बदल दिसला की ताई सांगतात, ती जे म्हणायची की मला सारखंच मरायचंय, तो एक शब्द तिचा पूर्णपणे बंद झाला. आणि ती असे सतत असं विचार करत बसायची किंवा असं निगेटिव्ह बोलायची, ते सुद्धा बंद झालं होतं. आणि माझी खात्री आहे की स्वामींच्या सेवेमुळे आणि हा जो रुद्राक्षावर अभिषेक करून दिलेला तीर्थ आहे त्याच्यामुळे तिच्यात खूप काही फरक पडणार आहे. आणि तिला पूर्ण फरक तर पडणारच आहे, पण तिच्यामध्ये जे काही निगेटिव्हिटी भरली होती ती सुद्धा पूर्णपणे निघून जाणार आहे. हे सगळं शक्य झालं ते आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे. मग त्या ताई सांगतात की आता प्रश्न राहिला तिचा दुसरं लग्न करायचं की तिला नांदवायला पाठवायचं. आता तिथे तर म्हणतात की ते स्थळ म्हणजे ते लोक तर पूर्णपणे तयार आहेत, ते माफी मागतायत की बाबा आमचं चुकलं, परत असं होणार नाही. म्हणजे ते लिहून द्यायला पण तो मुलगा जो आहे तो लिहून द्यायला तयार आहे की मी आता परत असं कधीच करणार नाही कोर्टात वगैरे जाऊन. तर त्या ताई सांगतात की मुलगा पूर्णपणे बदललेला आहे. म्हणजे मुलीची समजूत घालतात त्या, म्हणजे ताईंच्या मनातून आहे की आता तिला अजून नांदायला पाठावं, सासरी पाठवावं म्हणून. म्हणजे तो मुलगा पूर्णपणे बदललेला आहे. कारण कसं असतं, ऍडजस्टमेंट केल्याशिवाय कुठे संसार होत नाही असं म्हणून त्या ताई
त्या मुलीला, त्यांच्या मुलीला तयार करत होत्या. तर त्या मुलीच्या मनात पूर्णपणे एकच होतं की मला आता तिथे जायचं नाहीये, मला आता तिथे जायचं नाही, म्हणून मुलगीच तयार होत नाहीये जायला. पण एक आहे, जेव्हा स्वामी तिच्यासाठी जे योग्य असतील ना असेल तेच करणार. कारण ते जर स्थळ तिच्यासाठी योग्य असलं तरच ती तिथे परत जाईल. परत जाण्याची बुद्धी देतील स्वामी आणि तिचा संसार सुरळीत चालू राहील आणि ती सासरची लोक सुद्धा तिला कधीच परत असा त्रास देणार नाहीत. ती लोक एवढी टॉर्चर करायची तिला माहिती आहे की सासरच्या लोकांनी किती त्रास दिलेला आहे म्हणून. तसा त्रास जर तिला होत असेल तर ती आतूनच पूर्णपणे खचलेली आहे, तुटलेली आहे, तर ती कशी जाणार. तिने मनामध्ये ठरवलेलं की आता ते कितीही आई वडिलांनी तयार केलं किंवा काहीतरी, माझी मनस्थितीच नाहीये तिथे जाण्याची, तर मी कसं जाऊ. अशा पद्धतीचे तिने मनामध्ये निर्णय घेऊन ठेवला होता. आणि त्या ताईंना तर म्हणजे एकच मोठं एक टेन्शन, खूप म्हणजे त्या काळजी करायच्या आणि ताईंना एकच काळजी वाटते की ती आता म्हणजे जायला तयार होते की नाही, काय होणार, म्हणजे जायला तयार होते की नाही, काय होणार, कसं होणार. आणि ती जर नांदायला गेली तर आपल्याला लोक पण नावं ठेवणार नाहीत. लोकांचं जाऊ द्या, पण तिच्याच मनाची परिस्थिती काय ते तिला माहिती आहे. अशा गोष्टींमध्ये आपण बळजबरी करून तिला सासरी पाठवू, पण तिथे जाऊन जर तिला आणखीनच त्रास झाला तर तो स्वामींना बघवणार नाही. कारण तुम्ही आता स्वामींचे भक्त झालेले आहात. आपल्या भक्ताला त्रास झालेला स्वामींना सुद्धा बघवत नाही आणि स्वामी तेच करतात जे आपल्यासाठी योग्य आहे. आणि तिचं आता इथून पुढे सुद्धा जर तिच्या त्या जागेवर जर व्यवस्थित होणार नसेल तर स्वामी तिला दुसरं स्थळ आणणार, तिचं चांगलं करणार आणि सगळं व्यवस्थित होणार. बघा, कारण हे सगळी स्वामींची लीला आहे. आणि जेव्हा स्वामींचा 1.25 लाख जप पूर्ण झाला तेव्हा ती पूर्ण नाही म्हणता येणार, पण 90% तरी डिप्रेशन मधून बाहेर आली. तेव्हापासून त्या ताईने ठरवलं की मी आता स्वामींची सेवा करणार. आणि स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे मला स्वामींच्या सेवेतून मनच उठत नाहीये. मला जेवढं स्वामींची सेवा करावं तेवढी कमीच वाटते. म्हणजे तुम्ही विचार करा की एक स्त्री जर स्वामींची सेवा करायला एवढी म्हणजे स्वतःला ती इतकं झोकून दिलं होतं त्यांनी स्वामी सेवेमध्ये की अक्षरशः त्यांना त्याचा अनुभव आलाच, खरंच अनुभव आला. त्या पहिल्या इतक्या घाबरायच्या की मुलगी माझी काय करते काय नाही, किंवा मुलगी पण एवढे विचित्र आणि एवढे वेड्यासारखी वागायची की तिला कसं शांत करावं काहीच कळत नव्हतं. एवढा तापट स्वभावाची, इतक्या कडक स्वभावाची होती ती. पण त्यांची एकच इच्छा आहे की आता तिचं लग्न होऊन तिचं सगळं व्यवस्थित व्हावं किंवा ती तिच्या घरी तरी तिने परत जावं जर तिच्यासाठी ते योग्य असेल तर. आणि स्वामी तेच करणार जे तिच्यासाठी चांगलं आहे, योग्य आहे ते. तर खरंच ह्या ताईंचा अनुभव अतिशय भयानक आणि सुंदर होता. आजच्या काळामध्ये सुद्धा अशी लोक निघालेली आहेत की ते ऍडजस्टमेंट करायला तयार नसतात. आणि जेव्हा मुलगी माहेरी राहते तेव्हा मुलीवरच बोट दाखवलं जातं की बाबा मुलगीच अशी आहे, मुलगीच तशी आहे, म्हणूनच तिने असं केलं. पण मुलीची काही चूक नसताना सुद्धा नेहमी मुलीवरच बोट दाखवलं जातं. पण असं करू नका. प्रत्येक वेळेस मुलीची चूक असेल असं नाहीये. सासरच्या लोकांची सुद्धा चूक असते, मुलाची सुद्धा चूक असते. हे तुम्ही समजून योग्य तो निर्णय घ्या आणि दुसऱ्यांचं आयुष्य बर्बाद करण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करा. तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.